हो सर ते जास्तच टाईम घेतात ते हो, पण आता कसं करणार मला? हां नहीं नहीं बात नहीं करना है अभी, वो नहीं उठा रहा है ना फोन, नहीं उठा रहा है तो फोन लगाइए बस, फोन लगा के छोड़ दीजिए। दुसऱ्याची पण सिच्युएशन तर आम्ही समजतोय कसं समजतं मॅडम? तू म्हणतोय की डायरेक्ट इथं पोहोचलाय हे भाऊ, डायरेक्ट पोहोचलो म्हणलंच नाही मी, तो येतोय म्हणलं ना तुम्ही, पण निघला इतकी भाई बाचाबाची झाली असेल तिथं जाऊन, म्हणजे मी माझा मित्र, पण त्यांचं चुकलं एक की ते एम्प्लॉय तो जो होता ना एक मुलगा, त्याचं काय चुकलं माहिती आहे का? ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होतो ना, तो दिवस फायनली आज आला, सोमवार. कारण की शनिवारी आपलं शनिवारी नाही शुक्रवारी ते मॅडम संग बोलणं झालं, त्या माणसासंग बोलणं झालं ना की सोमवारी या 10 साडे 10 वाजता नाही का, की मग बघू काय होतं. तर बघू जाऊ बँकेमध्ये काय म्हणते ते नाही का, की काय झालं, काय करणार आहे, पुढची स्टेप काय घेणार आहे, नाही घेणार आहे, सगळा अवघड विषय. हे अर्ज दिलं तर नाही का चेकच्या संदर्भात 1,64,500, त्याच्याविषयी काय झालं? मग आता हां ओके, तरी अमाऊंट कधीपर्यंत जमा होईल तरी? मी पण फोन ट्राय करू का मग? ते आहे हो, हां ते आहे हो, पण मला काय म्हणायचं आहे, पण तू वरती कुठला हे नंबर आता हे 4582 हे अकाउंट नंबर तुझा नाही ते म्हटल्यानंतर तू लगेच लक्ष द्यायला पाहिजे ना. तो सीन नाही आहे, पहिलं व्यक्ती तिथं टाकून गेलो होतं, जेव्हा मी तो चेक टाकला ना तिथं फक्त एवढ्याच इंटरफेस आला की तुम्ही अमाऊंट बरोबर आहे का बघा आणि डेट बरोबर आहे का बघा. अरे पण तिथे जेव्हा तर तेव्हा कशाला नाव हो हा मला म्हणून आमची चूक झाली, पण मी म्हणतो चेक बाउन्स व्हायला पाहिजे होतं ना तसं, की कारण पुढं पण आमचं नाव आहे, पाठीमागं पण आम्ही नाव नंबर दिले ना. अरे चेक नहीं आता इसके लिए मला त्याच्यावरती सोल्युशन काय? माझ्याकडून जेवढे प्रयत्न करायचे तेवढे मी काय आज करणार. बोल रहे कि तुम कॉल करो नहीं तो लगता है तो ऐसा, वो बोल रहे हो तुम कर सकते हो तो तुम करो कॉल. हम कॉल करें. नहीं मैं करो ट्राई, क्या बोलो पर उनको अभी? गलती से मेरा चला गया है, आप हाँ बोल दीजिए तो सब रिवर्स कर देंगे. नहीं पर अभी तुम बोल रहे थे ना कुछ तो मेल आना चाहिए या कुछ तो आना चाहिए, पर उन्होंने हाँ तो पहले उठाए तो फोन सगळं झालेलं आहे. आता हे लोक म्हणतात की आमचा काय संबंध, तुम्ही डायरेक्ट त्यांनाच कॉल करा, आणि ती व्यक्ती काहीतरी फोन उचलत नव्हती वाटतं, हे म्हणते ते असं 4-5 कॉल करते. पण मी तर कॉल लावला तर ते त्यांनी पहिल्या ह्याच्यात उचलला, काय पहिल्या ह्याच्यात उचलला तर पहिला फोन लागला त्यांच्या टेक्निकलला, तर त्यांनी काय एवढं बोललं की मॅनेजरसंग फोन करा डायरेक्ट. मी मॅनेजरला फोन लावला, त्यांना मी सांगितलं सर माझ्या अशी अडचण आहे, तुम्ही प्लीज फक्त तेवढं फॉलोअप घ्या, कारण की काय नाही तर मग माझं अवघड सीन होईल. तर ते मग मला बोलले ठीक आहे चालतं आहे बघतो मी. पण ते पण आता म्हणतात की मी त्यांच्या पुढे विचारतो, मग करतो धरतो. यार सगळं अवघड सीन यार. एक फक्त मेलच टाकायचं त्यांना फक्त, त्यांना मी बोललं मी एम्प्लॉई वगैरे, पण ते बोलले की आता तासाभराने कॉल कर. आता बघू, आता तासाभराने कॉल करेल काय म्हणते ते बघू. त्यांना कंटिन्युअसली बँकेतून बाहेर पडल्यापासून त्यांचा फॉलोअप घेतो आहे नाही का. ते सांगायचे म्हणजे ज्यांच्या संघ नाही का ते आपलं चेकच्या संदर्भात बोलणं झालं ना त्यांच्यासमोर, त्यांच्या मॅनेजरसंग आलं, मग तिकडून त्यांच्या मॅडमचा फोन आला, त्यांच्यासंग कंटिन्युअसली त्यांना फोन लावतो. म्हणजे आता समजा तासाभरीपूर्वी लावला आहे तर लगेच मग 1 तासाने लावतो. ते बोलले तासाभराने कर, लगेच तासाभराने करतो आहे. आता एवढं सगळं प्रोसेस करून पण त्यांनी काय आज काम केलंच नाही. ते आता मला पहिलं बोलले होते ते काय की 1:30-2 वाजेपर्यंत तुमचं काम होऊन जाईल नाही का. म्हणजे त्यांचे कोण डायरेक्टर आहेत ते आल्यावरती ते सही करतील आणि मग आम्ही तुम्हाला मेल अपलोड करू, बँकेत पण टाकू, तुम्हाला पण पाठवू. बोललं ठीक आहे चालतं आहे. मग 2:30-2:30ला फोन केला मी, तर तेव्हा ते बोलले की मग नाही का की बाबा अजून त्यांचे सर आले नाही, ते 3:30-4 वाजता येतील. मग नाही का आम्ही सरांना पण दिलं बोलायला की सर असं असं बोलते. ते सर पण बोलले काय अडचण नाही मॅडम, हे ते मग ते बोलायला लागले असं झालं तसं झालं आहे काय. पण हे तर नक्की आहे की त्यांनी मान्य तर केलं की हा पैसे आमच्या अकाउंटला आलेले आहेत, हे सगळ्यात प्लस पॉईंट आहे. आणि ते सर्व रेकॉर्डिंग करून ठेवलेले, त्यामुळे काय मला काय टेन्शन नाही आहे की नाही का जे काय बोलले किंवा नाही वगैरे. तर आणि त्यांच्या प्लस पॉईंट असं आहे की त्यांच्या मी ऑफिसचा पण ॲड्रेस काढून ठेवलेला आहे की उद्या जर काय झालं तर मग
आता उद्याचं मी डायरेक्ट स्टँड पॉईंट घेणार आहे, उद्या डायरेक्ट बँकेत जाणार आहे, बँकेच्या डायरेक्ट मॅनेजरला भेटणार आहे. तेव्हा मॅनेजर साहेब असं असं झालेलं आहे, काय करायचं. मग तो सांगालच हा नाही. तुमची खालची माणसं काय डायरेक्ट उलट सुलट बोलते की हा म्हणतो तिकडं जात. तुम्ही बघितलंच त्या व्हिडिओमध्ये तो कॅशियर माणूस म्हणतोय तुमची चुकी आहे. आम्ही म्हणलं आमची चुकी मान्य केलेली, पण तुम्ही स्टँड पॉईंट तर घ्या ना पुढचं काय ते. तो म्हणलं आम्ही 4-5 कॉल केलेले. आता नंतर मी यांना 4 वाजता कॉल पण केले, ते ज्यांच्याकडे चेक अडकला तर ते फोनच नाही उचलले त्यांनी. 4 ते 5 फोन नाही उचलले. आता उद्या सगळं भाई तेच करणार आहे, बँकेत जाणार, मॅनेजर संग बोलणं करणार, बाबा काय विषय आम्हाला सांग. नाहीतर मग सगळ्यात सोपं डायरेक्ट त्यांच्याकडनं बोलणार, डायरेक्ट त्यांच्या ऑफिसला जाणार की बाबा काय बाबा आम्हाला सांगा ना, तुमचे मॅनेजर येत नाही तर आम्ही काय करू, आमचे पैसे लटकले त्याचं काय बाबा. मान्य चूक आमच्याकडनं झाले, पण आता किती दिवस रकड होणार होते. बँकेवाल्याला पण कळत नाही यार भेंडी. आता बघा ना 72 तास उलटून गेले रे. मान्य बाबा आता आम्ही चूक केलेली, मान्य पण केलेली, पण आता तुम्ही फॉलोअप घ्या ना. ते म्हणलं ते नाही त्यांचं अकाउंट स्टॉप करून ठेवलं. अकाउंट स्टॉप करून ठेवलं मान्य आहे, पण किती दिवस ठेवणार त्याचं ते. आता उद्या काय करते ते काय माहिती. तर उद्याचा दिवस परवाचा दिवस ढकलायला नको, त्यांनी झालं यार. मला त्याला टेन्शन. आता बघू आता काय होते उद्याच्या दिवशी. ठीक आहे तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. बघू आता उद्याचं का दिवस काय होते. भाई आता किती पेशन्स ठेवायचे आता मला काय समजा ना भाई. कारण आता काय ते व्यक्ती आता फोनच उचलत नाही आहे दोघं तिघं. आता मी सरांच्या फोनवरून फोन लावला होता ना त्यांच्या मॅनेजरला. मॅनेजर बोलतं की मॅडमच्या हातात ते मॅडम फोन उचलत नाही आहे, त्या मीटिंगमध्ये आहेत, हे ते. भाई आता बस आता हे बँकेवाल्यांना आता काहीतरी जरा थोडंसं उलटं सुलटं बोलल्याशिवाय आता होणार नाही. कारण की आता किती दिवस सहन करायचं रे आता हे. हां आणि आता किती टाईम झाला भाऊ. तर केस झाली 8 तारखेला, आता आज 16 तारीख आहे. 8 आणि 16 दिवस झाले नाही यार, दुप्पट झाले आता. सर झालं काय कॉन्टॅक्ट फीस. कॉन्ट्रॅक्ट सकाळीच केला आहे, ते आज पत्र देतो म्हणून असं त्यांनी सांगितलं. ते जे सेक्रेटरी आहेत ते काल पुण्यात नव्हते. ओके 2 जण सेक्रेटरी आहेत, त्यांच्या सहीशिवाय तर आपण डेबिट टाकू शकत नाही ना त्यांच्या अकाउंटला. त्यांचं पत्र पाहिजे ना, आमच्या अकाउंटला डेबिट टाका आणि यांना पैसे द्या. हां सर आहे त्यांना हां पैसे चुकून आलेले आहेत, त्यांना सगळं माहिती आहे. हां त्यांचे पत्र आल्याशिवाय त्यांच्या अकाउंटला डेबिट नाही टाकू शकत नाही. हां सर ते जास्तच टाईम घेतात हो, पण आता कसं करणार. आज सकाळीच बोललो, जस्ट मी आता सर्वांना पण सांगतो. हां तुझी एक केस आहे, अजून एक केस आहे, 2 केसेस आहेत अशी पेंडिंगचे. ते सर आहो ते सारखंच उद्या करतील हो, मग कसं म्हणून हो. मग आपण बँक काय हे घेऊ शकत नाही का काय डायरेक्ट. बँक जोपर्यंत त्यांच्याकडून पत्र येत त्या दिवसाच्या दिवशी ते सर बोलले ना की त्यांनी जर काय नाही केलं तर बँकेकडे ऑथॉरिटी आहे की बाबा काढून घ्यायचे, रिवर्स करायचे म्हणून. विचारलं त्यांना, ते म्हटले मला काढून घे, म्हटलं की लगेच येतो तुला काढून. विचार त्यांना काम. क्या है अभी वो फ़ोन नहीं उठा रहे सर अभी वो सामने वाली कंपनी. उनको आज एक 5-6 फ़ोन किए, फ़ोन नहीं उठा रहे वो. बात हो गई है, वो बोल रहा है कि मैं जाकर ऑफिस से कॉल करता हूँ. वो है पर अभी सर वो बहुत टाइम लगा रहे हो अभी. टाइम लगाया तो मैं क्या करूँ बताओ. तुम अभी वो उस दिन मैं उठ के जाऊँ. नहीं तुम उस दिन बोले ना कि बैंक निकाल सकते हैं, बैंक के पास अथॉरिटी है. तुमने क्या बोले. होल्ड लगाएगा, निकाल लेगा नहीं. नहीं तुमने क्या बोले. अभी उन्होंने कुछ नहीं किया तो अभी हमारे पास है वो अथॉरिटी निकालने की. मैं होल्ड लगा देता हूँ ना, मैं निकाल नहीं सकता. होल्ड कर लगा सकता हूँ. अभी होल्ड लगाया कि लगाने वाला अभी. नहीं लगाया अभी. कल तो बोले सर वो लगाया करके अभी नहीं निकालेंगे. निकाले तो कुछ ट्रांजेक्शन नहीं कर सकते हो. नहीं बात नहीं करना है अभी. वो नहीं उठा रहा है ना फोन. नहीं उठा रहा तो होल्ड लगाइए बस. होल्ड लगा के छोड़ दीजिए. मित्रांनो त्यांनी भाई आत्ता होल्ड लावलं यार माहिती का. ज्यांनी मला तर काल बोललं होतं की आम्ही काल होल्ड लावलं. आता तिथं जाऊन कळलं की ते बोलत होते की आत्ता होल्ड लावलं आम्ही. म्हणजे आत्ता मी तिथं गेल्यावरती जरा थोडंसं हे केलं ना, बघा काय होते काय नाही. तेव्हा म्हणतात की तेव्हा म्हणतात की आत्ता की हा बाबा आत्ता त्यांच्यावरती आम्ही होल्ड लावलेलं आहे, आता त्यांचे ट्रान्झॅक्शन बंद केलेले आहेत. आता बघू काय होईल. मग तेव्हा ते सांगतील की काय नाही हे नाही. अवघड यार. बघा ना त्यांचं काम फक्त एवढं ते 2 वेळेचं मेलच लिहायचं फक्त की बाबा हां हे पैसे आमचे नाही आहेत, ज्यांचे आहेत त्यांना द्या. डायरेक्टर नाही आहे, हे नाही आहे, ते नाही आहे. मला तर भेंडी टेन्शन आलं यार. एवढं पण नाही यार तर असं त्रास द्यावं यार एखाद्याने. ते बँकवाले म्हणतात आम्ही कंटिन्युअसली फोन करतो. आता आम्ही पण सकाळपासून 3-4 फोन केले, फोन पण उचलत नाही ते. आणि ते आत्ता बोलले की काय त्यांचं मॅनेजर संग बोलून झालं आमच्या सरांचं. तो बोलतो की हां आमचे मॅडम मिटिंगमध्ये आहेत, मिटिंगमधनं बाहेर आल्यावरती फोन उचलतील आणि मग सांगतील काय पुढं काय नाही ते. आणि त्यांचा तो डायरेक्टर कधी येणार, तो सही कधी करणार. काय एवढंच छोटंसं काम आहे ते एवढं मोठं करतं ते.
आता ते बोलते त्यांचं अकाउंट स्टॉप केलेलं आहे. आता जर तिथून काय त्यांनी ॲक्शन घेतलं तर मग काय समजेल, नाहीतर मग काय भेंडी आता पुढं काय होईल काय माहिती राव. चालते बघू आता काय होते. सर तुम्ही म्हणजे 4 वाजता डॉट म्हणले तुम्ही आमचा माणूस निघतोय इकडून आणि नंतर तुम्ही म्हणजे लेटर घेऊन निघतोय तो वरती हा ना मग आता ते आम्ही कन्फ्युज होऊन ते खाली येऊन थांबलो ना आम्ही. थांबले त्यांनी मॅडम. दुसऱ्याची पण सिच्युएशन आम्ही समजतोय कसं समजतं मॅडम. तू म्हणतो की डायरेक्ट इथं पोहोचलाय भाऊ. डायरेक्ट पोहोचलो म्हणलंच नाही मी. तो येतोय म्हणले ना तुम्ही पण निघला इकडून. डायरेक्टरकडे गेलो ना, नाहीये तर काय आता करणार. हे त्याचाच उल्लेख केलाय का तू. मग तुम्ही नंतर मी सांगितलं ना, मी ह्यांना पाठवलं होतं ना. हे बघा काय आहे ना, इझी प्रोसेस आहे, खूप इझी आहे, पण डिरेक्टर फक्त अवेलेबल नाहीये म्हणून हा प्रॉब्लेम. तो प्रॉब्लेम बाकी काही नाही. ह्याच्यात तुम्ही रागून आमच्यावर रागून काही फरक पडणार रागवायचं नाही मॅडम. हा म्हणून नाही का एकदम पेशंटली घ्या सगळ्या गोष्टी. फक्त डिरेक्टर अवेलेबल झाले की साईन करून तुमची गोष्ट होऊन जाईल. आहेत नाही तर नाहीये. नाही हे तर हुडकं द्यायचं कारण आहे की हे म्हणलं की 10 मिनिटं पोहोचल. पोहोचेल म्हणजे आम्हाला वाटलं डिरेक्टर आहे म्हणून लगेच sign करून पाठवा. बँकेत त्यांच्या ऑफिसला गेलो होतो. त्यांचं ऑफिस इथंच कॉर्नरला आहे. समजलं नाही का आम्हाला पत्ता काढला आणि तो पोचलो जाऊन. इतकी बाई बाचाबाची झाली असेल तिथं जाऊन. म्हणजे मी माझा मित्र वगैरे आम्ही सगळे जाऊन त्यांना सगळंजण व्यवस्थित सगळं सांगितलं की बाई मॅडम काय हे काय हे ते काय ते. पण ते तिथं बोलत होते काही एम्प्लॉय आहेत. ते म्हणलं की आता आमची तर काही चूक नाही. पण त्यांचं चुकलं एक की ते एम्प्लॉय तो जो होता ना एक मुलगा त्याचं काय चुकलं माहिती आहे का. तो काय बोलला माहिती का डायरेक्ट की आमचा माणूस 10 मिनिटात निघला इकडून. तो 10 मिनिटात निघलाय बोलला इकडून आणि आत्ता बोलतोय की नाही का नंतरच्या फोनला बोललं की एक जरा मिस्टेक झालेली नाही का जरा चेंजेस आहेत त्याच्यामध्ये. ते चेंजेस केल्यावरती मग माणूस निघल. आणि त्याच्यानंतर आमच्या सरांना फोन करून सांगतो की नाही का नाही तो आत्ता माणूस जमणार नाही उद्या येईल कारण ती तुमची चुकी आहे ते. मग भाई इमिजिएटली आम्ही तिथून गाड्या काढल्या परत त्यांच्या ऑफिसला गेलो. म्हटलं काय प्रॉब्लेम आहे भाई नीट सांगा आम्हाला की काय आहे काय नाही आहे. भाई काय कन्फ्यूज आहे. एक तर ते त्यांनी एक कंटिन्यू सकाळपासून 10 ते 12 फोन नाही उचलले आणि त्याच्यामध्ये प्लस हे आता हे असं बोलतात ते. अरे यार काय लोक असले यार. म्हणजे लोकांची सिच्युएशन समजून घ्यायच्या ह्याच्यातच नाही आहेत. आणि मग नंतर म्हणतात की आमचे डिरेक्टर नाही. अरे डिरेक्टर नाही आहे मान्य, त्यांना फोन करून बोलून घ्या ना. आता काल बाहेर होते आता ते बोलता ते एवढंही बोलून गेले की आम्हाला वाटलं वरती आहेत. मग तुम्ही इतके वेळ काय करते सकाळपासून द्यायचं ना त्यांना जाऊन ते लेटर. काय म्हणजे काय बोलावं काय नाही बोलावं ह्याचं हे काहीच नाही त्यांना. तरी पण आम्ही तिथे जाऊन त्यांना थोडासा चिल्लापोर केला म्हणलं कारण चिल्लापोर केल्याशिवाय होणार नाही. तो माणूस चुकीचं बोलला नसताना ते वाक्य की माणूस 10 मिनिटात निघतो लेटर पॅड नाही का ते जे लेटर घेऊन. तर आम्ही तिथं गेलोच नसतो. पण त्यांनी तिथं येऊन ते जे बोलले ना की हा असं झालेलं आहे त्याच्यामुळं मजबूर तिथं जायला लागलं भाई आम्हाला. पण भाई काय माणसं असतील यार एवढं पण नाही हे करावं रे. त्यांचे जे कोण डिरेक्टर असेल ना त्यांना पण समजायला पाहिजे की भाई सही करावी. सही फक्त एक आहे. पहिले तर ते मॅडम बोलले की मेल करणार आहे नंतर बोलले मेल नाही आता लेटर देणार आहे. किती कन्फ्यूज आहे ते स्वतःच कन्फ्यूज आहेत. आणि नंतर त्यांना म्हणणार मॅडम फोन का नाही उचलले तर ते बोलत की नाही आमची सर्व्हिस सेंटर प्रोव्हाइड कंपनी आहे मग आम्ही फोन अरे फोन नाही उचलं मान्य आहे पहिले तर फोन उचललेत ना तुम्ही. कन्फ्यूज माणसं आहेत यार एकदम खरंच. आणि बँकवाले तर काय नाहीच म्हणतात ते आमचं काय हे नाही आमच्याकडे ते नाही लेटर आल्याशिवाय हे करणार नाही. काय भेंडी. नशीब ते कोणतं तिथला एक एम्प्लॉय होता त्याचं नाव नाही सांगत नाव माहितीच नाही म्हणा काय. त्याला मी विचारलं की दादा आपला ॲड्रेस तरी कळेल का मला. तेव्हा त्यांनी नाही का नीट ॲड्रेस सांगितला म्हणून राहिलं. नाही तर आम्ही चुकीच्या ॲड्रेसवरती जाणार होतो. त्याचा ॲड्रेस दुसरा वेगळा होता. त्या ॲड्रेसवरती गेलो त्यांना तिथं भेटलो त्यांच्यासंग बोलणं करून घेतलं. आता तर ते बोलले की नाही का आता आज होणं शक्य नाही तरी पण तासाभराने चक्कर मारा. आता बघू तासाभर तिथे परत एकदा जाऊन येईल मी. त्यांनी जर काय दिलं बिलं किंवा काय गेलं तिथं बँकेत तर काय नाही. नेमकं देताना उद्या मोहरम आहे. मोहरममुळे सुट्टी आली. सुट्टीमुळे आता काय उद्या होऊ शकत नाही. डायरेक्ट ती केस जाणार होता परवा दिवशीवरती. सगळं अवघड विषय करून टाका त्यांनी. यार भेंडी एक छोटीशी चुकी आहे मित्रांनो आयुष्यामध्ये. एकच छोटीशी चुकी आहे तेच फक्त हे नाही का फक्त घाई गडबडीमध्ये चेक टाकून लगेच निघून येणं. तेवढीशी चुकी मला किती महागात पडली बघा. अवघड विषय यार. मान्य आमची पण चुकी पण आता काय ठीक आहे जाऊ आता बघू आता कधी येतोय आता ते कधी पैसे आपल्या अकाउंटला ट्रान्सफर होते काय माहीत नाही अजून काहीही माहीत नाही. बघू आता काय होते. बाय बाय. तर मित्रांनो आज फायनली त्या विषयाचा मसला झाला किंवा नाही का त्याचा प्रॉब्लेम सॉल्ट आऊट झाला. पण काम झालं याला महत्त्व आहे. पण अजून पैसे तर काय अजून जमा झालेले नाही आहेत. त्यांच्याकडनं लेटर येणं महत्त्वाचं होतं. ते लेटर आलेलं आहे.